दिसते, मी डोळे झाकताच राब राबणारी माय दिसते, माय दिसते. कैलास वैद्यनाथ सर व तसेच या मंचावर असलेले आरेकर सर व तसेच प्रमुख पाहुणे आलेले देवडे सर आणि खास करून त्यांच्यासोबत अमजद भाई आलेले आहेत. अमजद भाईसाठी खरोखरच उर्दू शायर मला वाटतं मला की त्यांचा स्वभाव मला पाहताच असं वाटलं की ऊंची ऊंची दरबारों से क्या लेना, ऊंची ऊंची दरबारों से क्या लेना, नंगे भूखे बेचारों से क्या लेना, ऊंची ऊंची दरबारों से क्या लेना, नंगे भूखे बेचारों से क्या लेना, अपना मालिक अपना खालिक अफजल है, आती जाती सरकारों से क्या लेना. असे असलेले अमजद सर व मंचावर असलेल्या माझ्या बहिणी दिदी व सर्वात माझे आवडते समोर बसलेले सळसळत्या रक्ताचे विद्यार्थी आणि त्या सळसळत्या रक्ताचं पालन पोषण करणारे इथे नसलेले तुमचे मायबाप यांना प्रणाम करतो आणि बोलण्यास सुरुवात करतो. खरं तर मी पाहतो पांढरे पेढे सर तुमचे पूर्ण इतके जबरदस्त आणि स्मित हास्य आणि प्रसन्न चेहऱ्याने आज दुःख जरी वाटत असतं तितका आनंद बी आहे त्यांना की आपण कुठंतरी मोठ्या वर्गात चालू मोठं काहीतरी घडणार आहे. कारण मुली कशा मस्त प्रसन्न चेहऱ्याने दिसतात, मुलं कसे प्रसन्न चेहऱ्याने दिसतात. मुलं म्हणजे देवगडची फुलं म्हणजे देवगडची मुलं आहे असं असं ना. तर सर बघा आता इकडं झेंडूचे फुलं दिसतात पाय कसे प्रसन्न, इकडे पाय बघ गुलाबाची दिसतात पाय चमेलीचे पण दिसतात इथं परत झेंडूचे वाटतं काहीतरी भकरेचे दिसतात, काही तर बेसरामध्ये दिसतात. नाही बेसरामध्ये नाही, त्या शाळेत पोरं बेसरामध्ये नाहीत. पण फुलं मुलं म्हणजे देवाची फुलं असते. हर फूल पे लिखा है कि तोड़ो मत, हर फूल पे लिखा है कि तोड़ो मत, जब दिल मचलता है तो कहता है कि छोड़ो मत. बरोबर आहे. तर मी काही मार्गदर्शन वगैरे सांगण्यासाठी आलो नाही. माझे अनुभव आणि आपल्या शाळेचे अनुभव, माझं पूर्ण 8वी ते फायनलपर्यंत ह्याच संस्थेमध्ये शिक्षण झालेलं आहे. पण मी काही आता एवढा हुशार नव्हतो की तुमच्यासारखं जबरदस्त तुम्हाला तुमचे आईवडील सगळं काही देतात. आम्हाला काही सगळं नव्हतं. आमच्या चप्पल आम्हाला 10वीपर्यंत चप्पल सुद्धा नव्हती. खरं तर आमच्या शाळेत असताना बगल चप्पलचे येत होतो. एकच कपडा एकच ड्रेस असायचा, तो 2-3 वर्ष घालायचं. आणि एवढं हुशार असतं आणि प्रेशर आणि मार्क. आता कॉपी मुक्त तुम्हाला हे चाललेलं आहे अभियान. तर एक निश्चितपणे सांगायचं की आपण अभ्यासावर जेवढेही आपल्याला मार्क पडतील त्याच्या व्यतिरिक्त कॉपीचे मार्क तर तुम्हाला कधीच आयुष्यात काम येणार नाही. खरं तर मला किती मार्क असतील हे सांगतो तुम्हाला. फक्त मला 45% मार्क आहे. पास आणि नापास ही याची भीती अजिबात बाळगू नका. आणि मार्कावरच आपलं जीवन लाईफ आपलं जगणं असतं असं नाही. काही त्याची प्रतिभा वगैरे काही प्रज्ञावंत असे मुलं असतात. कारण आमच्या शाळेत शिक्षण अधिकारी यायचे त्यावेळेस शिक्षण अधिकारी असले की तुमची कशी भावकी दलिंदर आहे, त्या भावकीपासून इतकं सावध राहा की दलिंदर भावकी तुमचं नाव गुन्ह्यामध्ये घेतील. या दलिंदर भावकीपासून अजिबात दूर राहायचं. आपलं काम आपला अभ्यास आणि आपण हे करायचं असतं. तर असं नाही की सायको लोक असतात त्यांना सुद्धा प्रतिउत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. की आमच्या शिक्षणाधिकारी असाच सायको होता आणि तो आमच्या वर्गामध्ये आला 7वीला असताना की तो प्रत्येक शाळेवर जायचा. प्रत्येक शाळेवर गेले की त्याला असा प्रश्न विचारायचा की कोणत्याच विद्यार्थ्याला नाही आला. जर विद्यार्थ्याला नाही आला तर हेडमास्टर क्लास टीचर यांचं इन्क्रिमेंट यांची पगार स्टॉप करायचा. तसाच आमचा तोच शिक्षणाधिकारी माझ्या शाळेला मच्छिंद्रनाथ चिंचोलीला. आणि आल्यानंतर त्यांनी प्रश्न केला की सगळे आपले शिक्षणाधिकारी क्लास टीचर हे सगळे असे घाबरायला लागले आपले शिक्षक वर्ग. आणि शिक्षणाधिकारी यांना काही प्रश्न विचारतो, जर नाही उत्तर दिलं विद्यार्थ्यांनी आमच्या सगळ्या शिक्षक लोकांची पगार बंद करायचा. 1 वर्षाची 2 महिन्याची 3 महिन्याची इन्क्रिमेंट स्टॉप करायचा कमीत कमी. तर तो शिक्षण अधिकारी माझ्या वर्गात आला. आम्ही आल्या त्याला एक साथ नमस्ते केलं आणि नमस्ते केल्यानंतर त्यांनी खाली बसवलं. मग नंतर बसल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की जर तुम्ही प्रश्नपत्रिका 10वीची आता प्रश्नपत्रिका हातात पडली, जर प्रश्न